नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण नवीन दियाभोवतीची महिरप बनवणार आहे। ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। तुंगूस, रंगीत मोती, पांढरे मोती, कात्री आणि सुई। चला तर मग आपण महिरप बनवायला सुरुवात करूया। मी सगळे 5 नंबरचे मोती घेतलेले आहे। तुम्ही 6 नंबरचे मोती घेतले तरी चालतील आणि मी 3 रंग घेतलेले आहे। तुम्ही कुठल्याही 2 रंगात किंवा 3 रंगात महिरप बनवू शकतात। हे पहा, मी आता सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला ही गाठ पाडून घेतलेली आहे। पहा, आता आपल्याला धाग्यामध्ये 26 मोती ओवायचे, तर हे मी 26 मोती ओवून घेतलेले आहे। हे पहा, दिसले का मैत्रिणींनो? 26 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते। हे पहा, ही गाठ पाडलेली आहे। गाठीजवळचा हा जो मोती आहे पांढरा, त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आहे। सुई अशी वरती काढून घेतलेली आहे। हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आणि आता आपण पुढच्या 2-3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। 26 मोती ओवायचे, 26 मोत्यांचा गोल करायचा आणि सुई अद्धर वरती काढायची आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। हे पहा, हा आपला गोल इथे तयार झालेला आहे। ही अशी डिझाईन मैत्रिणींनो आपल्याला तयार करायची आहे। पहा, आता आपण गोल बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे पहा, धाग्यामधून आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली। पहा, हा धागा दिसतो आहे तुम्हाला। आता आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेऊ। हे पहा, मी 2 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे। हे 2 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपला धागा निघालेला आहे त्या मोत्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची। पाही, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा असा आपण धागा ओढून घेतलेला आहे। इथे आपली 3 मोत्यांची डिझाईन तयार झालेली आहे आणि आता पहा, ह्या मोत्यातून सुई काढली, नंतर हे 2 मोती ओवले, परत त्याच मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आणि आता आपण हे जे 2 मोती ओवलेले आहे त्याच्यातला हा एक मोती, त्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हा असा धागा आपण ओढून घेतला। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 रंगीत मोती ओवायचे आहे। हे पहा, मी आता हे 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे। मैत्रिणींनो, महिरप एकदम सोपी आहे, डिझाईन पण सोपी आहे। महिरप एकदम सोपी आहे। तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण हे 2 मोती ओवून घेतले। पहा, हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला 9 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, आता 9 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे। काही नाही, फक्त आपल्याला पाकळ्या करायच्या मैत्रिणींना फुलाच्या, ह्या बाकी काही नाही आहे। हे पहा, हे 4 मोती ओवले। फक्त मोत्यांकडे तुम्ही किती मोती होतात ते लक्ष ठेवा, कारण एखाद्या वेळेस आपण शिकवता आपल्याकडनं करता एखाद्या वेळेस एक तर 10 मोती ओवले जातात, एक तर 8 मोती ओवले जातात, तो पाकळीचा आकार नीट बनत नाही। त्याच्याकरता मोतीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे मोजून घ्यायचे असतात। हे 9 मोती मी ओवून घेतले आहे। पहा, हे 2 रंगीत, हे 2 पांढरे आणि आता आपण
अजून एक रंगीत मोती एक कलर घेणार आहे. ते 3 मोती आपण आता ओवून घेणार आहे. पहा, आता मी तुम्हाला आहे ना 2च कलरमध्ये शिकवते. हे पहा, मी हे 3 मोती आता ओवून घेणार आहे. जो रंगीत एक कलर येलो घेतला होता मी तुम्हाला पाकळी जॉईन करताना दाखवेल. हे पहा, आता मी हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता पहा आपल्याला काय करायचं ते. आता आपण हे 3 मोती ओवलेले आहे रंगीत. हे 3 मोती आपण रंगीत ओवले. हे 9 पांढरे ओवले. ते हे 9 पांढरे ओवल्यानंतर हा जो एक ह्याच्यावरचा रंगीतच्या वरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपली ही 3 मोत्यांची महिरप तयार झालेली आहे. पहा, ही अशी महिरप आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण ह्या साईडला 9 पांढरे मोती ओवले. आता ह्या साईडला आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता परत मी 8 पांढरे मोती ओवून घेते. हे 8 पांढरे मोती आपण ओवून घेतले. इकडे 9 ओवले, इकडे 8 ओवले. इकडचा एक पांढरा मोती धरून इकडे सुद्धा आपले हे 9 मोती तयार झाले. पहा, आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. आता आपण हे जे 2 रंगीत मोती ओवलेले होते त्याच्यातून आपल्याला सुई आता वरती काढायची. पहा, हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई आता वरती काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. सुई व्यवस्थित काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही इथे आपली पाकळी तयार झाली. आता आपण काय केलं होतं, हे 2 मोती ओवले होते. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, तर आपण ह्या इकडच्या मोत्यातून सुई खाली काढली. आता हा जो एक मोती आहे पांढरा त्याच्याजवळचा, त्याच्यातून आपण सुई परत अशी वरती बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. दिसतो ना मैत्रिणी तुम्हाला आज माझा हात व्यवस्थित कोणत्या मोत्यातून मी सुई काढते आहे, किती मोती मी ओवते आहे हे तुम्हाला आता स्पष्ट दिसत असेल. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला 1 2 3 ह्या 3ऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. लक्ष द्या, 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. 2 आणि 3, 3रा आणि 4था मोत्याच्या मध्ये आपली सुई बाहेर निघालेली आहे. पहा, सुई अद्धर वरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला अशा 13 पाकळ्या बनवायच्या आहे. तुम्ही जितके मोती ओवाल सर्कलमध्ये तितका तुमचा हा सर्कल मोठा होईल आणि जितकी मोठी महिरप बनवा तितकी महिरप मोठी होईल. मी तुम्हाला ही छोटीशी महिरप दाखवते आहे. आता आपण परत 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती आपण ओवले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत सुई बाहेर निघेल. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा हा मैत्रिणींनो, मी कोणत्या मोत्यांना सुई बाहेर काढली आहे. आता ही 3 मोत्यांची इथे डिझाईन तयार झाली परत. आणि हा जो इथला मोती आहे, ह्या 2 मोत्यांमधला हा मोती धाग्याच्या खालचा, त्याच्यातून आपण सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढत आहोत. पहा, ही सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला परत 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे असे 2 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. हे 2 रंगीत मोती ओवल्यानंतर आता आपल्याला 9 पांढरे मोती ओवायचे आहे. हे 9 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतले
आणि आता परत आपल्याला खालचे जे 3 रंगीत मोती आपण ओवले हे साईडला करून त्याच्यावरचा हा जो रंगीत पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवायचे आहे. आता आपण हे 8 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपण हे जे वरचे ह्या साईडचे हे 2 मोती ओवलेले आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, हे 2 वरचे रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई आपली वरती निघाली. दिसते ना मैत्रिणींनो सुई काढलेली? पहा, ही सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. पहा, आणि धागा आहे ना मैत्रिणींनो, मोठी डिझाईन करायच्या वेळेस धागा जरा जास्त ओवायचा आणि सांभाळून मोत्यांमधनं काढायचा. मोठा धागा ओवला तर आपला प्रॉब्लेम काय होतो, त्याचा गुंता होतो. तो गुंता होऊ नये त्याच्याकरता आपण हळूच सुई अलगद वरती काढायची आणि धागा व्यवस्थित ओढायचा. आणि कमी धागा ओवला तर काय प्रॉब्लेम होतो मैत्रिणींनो, आपला माहिती तुम्हाला ना. आपल्याला धागा घडी घडी ओवावा लागतो सुईमध्ये. त्याच्याकरता आपण एकदाच मोठा धागा ओवून घ्यावा. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. शेजारच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 1 2 3 अशा 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. ह्या 2 पाकळ्या आपल्या इथे तयार झाल्या. आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा दिसतोय तुम्हाला, त्याच मोत्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आणि हे जे 2 मोती आहेत त्याच्यातला हा 1 मोती, ह्याच्यातून सुई आपण परत अशी बाहेर खाली काढलेली आहे. पहा, अशी सुई आपण काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. आणि मी 6 नंबरच्या मोत्यांची सुद्धा ही मैरप बनवली मैत्रिणींनो, पण ती खूप अशी जाड आलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ती काही दाखवणार नाही आहे. हे 5 नंबरच्या मोत्याची मैरप खूप नाजूक आणि सुंदर पाकळ्या तयार झालेल्या आहे. ह्याच्या तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करून पहा. हे 9 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला परत 3 मोती रंगीत घालायचे आहे. हे 3 रंगीत मोती आपण घालून घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला हे खालचे रंगीत मोती सोडून हा जो वरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला ह्या 2 रंगीत मोत्यातून वरच्या ह्याच्यातून सुई परत वरती बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आपल्याला अजून 10 पाकळ्या बनवायच्या आहे मैत्रिणींनो. आता आपण हे जे 2 मोती ओवलेले आहे, मी दरवेळेस सांगते तुम्हाला, 2 मोती ह्याच्यातून सुई खाली काढली, ह्याच्यातून सुई आपण परत अशी वरती बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे.
ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. परत ज्याच्यातून धागा दिसतोय त्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा. आणि आता परत ह्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे. खालच्या दिशेने पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेऊ. आता 9 पांढरे मोती. हे 9 मोती ओवले. परत 3 रंगीत मोती. हे 3 रंगीत मोती ओवले. आणि आता आपण हे 3 खालचे रंगीत मोती साईडला करून, हे 3 रंगीत मोती साईडला करून ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 8 मोती आपण ओवले. आणि आता हे जे वरचे 2 रंगीत मोती त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही 3री पाकळी तयार झालेली आहे. आणि आता ह्या 2 मोत्यांमधला हा 1 मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढायची. समोरच्या दिशेने पहा, वरती अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ह्या 4 पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. ह्या 4 पाकळ्या तयार झालेल्या आहे आपल्या. आणि आता आपण परत 2 पांढरे मोती ओवून ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. आणि ह्या खालच्या मोत्यातून सुई परत खालच्या दिशेने अशी बाहेर आलेली आहे पहा. आणि आता परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 2 रंगीत मोती ओवल्यानंतर आपल्याला परत 9 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आणि 9 हे 9 पांढरे मोती आपण ओवले. आणि आता परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवले. आणि आता परत आपण हे 3 रंगीत मोती साईडला करून, हे 3 रंगीत मोती साईडला करायचे. आणि त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 8 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत हे जे वरचे 2 रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई आपण
परत वरच्या दिशेने बाहेर काढणारे हे वरचे 2 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपण परत अशी वरती काढली. पहा, ही सुई वरती काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आल्या का मैत्रिणी तुमच्या लक्षामध्ये? काही नाही, पाकळ्या एकदम सोप्या आहे हे करायला. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू वरच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत तुम्हाला नेहमी सांगते मी, आता वरचे 3 मोती 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. इथे आपली सुई बाहेर निघेल. 1 2 3 हा 1 मोती, त्याच्या पुढचा 1 मोती आणि त्याच्या पुढचा 3रा मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून हा धागा दिसतोय, तर आपण त्याच्यातूनच सुई परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, सुई अशी बाहेर काढलेली आहे, धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. इथे परत आपली 3 मोत्यांची डिझाईन तयार झाली. 1 2 3 आता आपण ह्या एका मोत्यातून सुई परत बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण परत 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. आणि परत 9 पांढरे मोती. हे 9 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत 3 रंगीत मोती. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण हे 3 रंगीत मोती सोडून ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढणार आहे. पहा, मी तुम्हाला दरवेळेस दाखवते हा मैत्रिणींनो. खालचे 3 रंगीत मोती सोडून वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 8 मोती ओवून घेणार आहे. एकदा 9 मोती ओवायचे, मग 3 रंगीत ओवायचे, मग एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि एकीकडे 8 मोती ओवायचे. हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि हे जे 2 रंगीत मोती आहे, ह्याच्यातून सुई आपण परत अशी वरती बाहेर काढणार आहे. पहा, हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर वरच्या दिशेने काढायची आहे. ही पहा, ही अशी सुई आपण काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आणि आता परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा वरच्या दिशेने, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर निघेल. पहा, 1 2 आणि 3. आता परत आपण 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती आपण ओवून घेतलेले आहे. ज्या मोत्यातून धागा काढला आहे त्याच्यातूनच सुई परत समोरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आणि आता 1 2 3 ते ह्या मोत्यातून खाली सुई आपली पहा, ही अशी सुई बाहेर आलेली आहे. आणि आता परत आपण 2 रंगीत मोती, 9 पांढरे मोती असे ओवून आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे. आता आपल्या 7 पाकळ्या, इथे 6 पाकळ्या तयार झाल्या, आपण 7वी पाकळी तयार करतो. आता आपण परत 9 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 9 पांढरे मोती ओवून घेतले. आणि परत 3 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. हे आपण 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत हे 3 मोती साईडला करून ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे. वरच्या दिशेने पहा, ही सुई आपण काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवायचे आहे. हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता ह्या 2 वरच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर निघेल. पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आणि आता परत धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या पाकळ्या व्यवस्थित येतात. आणि आता हा जो मोती आहे ह्या शेजारचा, त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढायची. पाही, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत ह्याच्यावरचे हे 3 मोती, 1 2 3 अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने. पहा, लक्ष द्या. हा एक मोती, हा एक मोती, हा एक मोती. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण हे 2 मोती आहे, हा एक आणि हा एक, तर ह्या एका मोत्यातून सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढू. धागा व्यवस्थित ओढायचा आहे, नाहीतर मग आपली पाकळी सैल येते. हे पहा, आता आपण 2 रंगीत मोती परत ओवून घेणार आहे. 2 रंगीत, 9 पांढरे. हे 9 पांढरे मोती ओवून घेतले. आणि परत आपण 3 रंगीत मोती धाग्यात ओवून घेणार आहे. आणि हे 3 रंगीत मोती ओढल्यानंतर हे साईडला करून आपण परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे. पहा, वरच्या दिशेने ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवायचे आहे. हे 8 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण हे वरचे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि त्याच्या शेजारचा, त्याच्यावरचा हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आणि परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्या परत इथे 2 पांढरे मोती ओवायचे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढणारे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा एक खालचा मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेऊ. हे 2 रंगीत मोती ओवल्यानंतर आपल्याला परत 9 पांढरे मोती ओवायचे आहे.
हे 9 पांढरे मोती ओवल्यानंतर परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि हे 3 मोती सरकवून त्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून परत आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा. हा वरचा पांढरा मोती, ह्या मोतीच्या वरचा रंगीत मोत्याच्या वरचा हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. सुई व्यवस्थित काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि आता परत 8 मोती आपण ओवून घेणार आहे. हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हे वरचे 2 रंगीत मोती, हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती, हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत आपण 1 2 पांढरे मोती असे ओवून घेणार आहे आणि ज्याच्यातून धागा काढलेला आहे, सुई काढलेली, तो हा मोती एक, त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढणारे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने आणि त्याच्या खालचा हा एक मोती, 1 2 3 हे 3 मोती आहेत, तर हा खालचा मोती, त्याच्यातून सुई परत खाली निघालेली आहे आणि आता परत 2 रंगीत मोती. अशा आपल्या ह्या 13 पाकळ्या होत आलेल्या आहे. हे पहा, हे असे 2 रंगीत मोती ओवले आणि परत आपण 9 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 9 पांढरे मोती ओवले आपण परत आपण 3 रंगीत मोती घेणार आहे. हे 3 रंगीत मोती घेतले आणि हा जो वरचा पांढरा मोती आहे, हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून आपण परत सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. हे 3 रंगीत सोडून वरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता परत 8 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हे जे वरचे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण परत वरती बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या जवळचा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढायची आहे. मैत्रिणी, तुम्हाला ही मैरप सहज जमेल, तुम्ही करून पहा. 1 2 3 ह्या 3ऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा एक मोती, हा एक मोती आणि त्याच्या पुढचा 3 नंबरचा पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्या 3 पाकळ्या राहिलेल्या आहे. आता आपण परत 2 मोती पांढरे ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहा, हा एक मोती, पहा, लक्ष द्या माझ्या हाताकडे मैत्रिणींनो, ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहेच समोरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून सुई परत खाली काढू आपण. हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि आता मी तुम्हाला 2 पाकळ्या कशा जॉईन करायच्या ते दाखवणार आहे. हे पहा, आता 2 मोती ओवून घेतले आणि परत 9 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. हे 9 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत 3 रंगीत मोती ओवायचे आहे. हे 3 रंगीत मोती आपण
ओवून घेतलेले आहे. आणि आता हे 3 मोती बाजूला करून हे 3 मोती सरकवून ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत वरती काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 8 पांढरे मोती ओवायचे. मी तुम्हाला ही मेहरब पूर्ण शिकवली मैत्रिणींनो. हां, हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ह्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्या शेजारचा हा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत 1 2 3 ह्या 3 पाकळ्यातून ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती, आपल्या 11 पाकळ्या तयार झालेल्या आहे. आपण 2 पाकळ्या आपल्या बाकी आहे. आता आपण हे 2 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि परत ह्या एका खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता 2 रंगीत मोती आपल्याला घ्यायचे आहे. हे 2 रंगीत मोती आणि 9 पांढरे मोती. हे 9 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि 3 रंगीत मोती. हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता 8 पांढरे मोती आपल्याला ओवायचे. आता आपला धागा परत इथे संपला. तर धागा मी तुम्हाला जॉईन करून दाखवते कसा करायचा होते. हा उरलेला धागा आणि नवीन घेतलेला धागा अशी इथे आपण गाठ पाडून घेतली आहे. पहा, धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आणि परत आपण अजून एक गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. हा इथे आपला धागा जॉईन झालेला आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. पहा, आणि हा एवढा धागा आपण परत ओवून घेतला आहे. फक्त एका पाकळीकरता आपला धागा संपलेला आहे. पहा मैत्रिणींनो, हे ना कसं असतं, इतका मोठा धागा ओवून सुद्धा मला धागा पुरलेला नाही. तुम्ही विचार करा, मी किती मोठा धागा ओवला असेल. जवळजवळ मी 3-3.5 मीटर धागा ओवून घेतलेला होता, तरी मला हा धागा संपला. पहा, आता परत धागा ओवायला आपल्याला थोडासा वेळ होणार आहे. पहा, हा धागा ओवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला 8 पांढरे मोती ओवायचे आहे. एका पाकळीकरता आपल्याला धागा संपतो तेव्हा खूप जीवावर येते, नाही का? आणि पटापट शिकवण्याच्या मागे आपण असतो आणि नेमका काहीतरी होतो. एक तो गुंता होतो, एक तर धागा संपतो, असं काहीतरी आपलं होतच राहतं. हे पहा, हे 4 मोती ओले, 8 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. हे 8 मोती ओवून घेतले. आणि परत आपण हे वरचे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही ही डिझाईन कुठल्याही कलरमध्ये करा आणि करून पहा, तुम्हाला सहज जमेल. काही नाही, फक्त पाकळ्या करायच्या आहे.
वरच्या 2 रंगीन मोत्यातून वरती सुई काढायची आहे. इकडच्या एका मोत्यातून खाली घ्यायची, इकडच्या एका मोत्यातून वरती घ्यायची. पहा मी आता ह्या एका मोत्यातून सुई वरती घेते. आता आपण एक पाकळी बनवणार आहे. आपली एक पाकळी राहिलेली. आता आपल्या ह्या 12 पाकळ्या झाल्या. 3 6 आणि 3 9 3 12. आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा हिच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आज मी तुम्हाला ही डिझाईन पूर्ण शिकवण्यात दरस आपण काय करतो, करून ठेवतो, उरलेलं शिकवतो. तर मी आज तुम्हाला ही डिझाईन पूर्ण शिकवली आहे. तुमच्या लक्षात आलीच असेल. हे पहा आता आपण 2 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढली, त्याच्यातूनच परत आपण सुई बाहेर काढली समोरच्या दिशेने. शेवटची पाकळी मैत्रिणींनो, हां आता लक्ष द्या तुम्ही. इथे आपले 3 मोती आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा हा एक खालचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. मी जी महिरप केलेली आहे ती माझी 3 रंगी महिरप तयार झालेली मैत्रिणींनो. केशरी, पांढरा आणि हिरवा असे मी ते 3 कलर घेतलेले आहे. आणि आता आपण परत 9 मोती धाग्यात ओवून घेऊ. ही आपली शेवटची पाकळी. हा मैत्रिणींनो लक्ष द्या बरं. 3 हे 9 मोती ओवून घेतले. आणि आता आपण परत 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. 9 पांढरे मोती ओवले, 3 रंगीत मोती ओवायचे. आणि हे 3 रंगीत मोती साईडला करून आपण हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 8 मोती ओवून घ्यायचे आहे. आपली ही लास्ट अँड बेस्ट पाकळी मैत्रिणींनो, शेवटची पाकळी बरं का, लक्ष द्या. आता आपण 8 मोती ओवून घेणार आहे. हे 8 मोती ओवून घेतले. आणि आता पहा हे 2 रंगीत मोती वरचे, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणारे. पहा हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण इकडनं खाली काढली होती. आता ह्या मोत्यातून आपण वरती काढू. ही अशी सुई वरती काढून घेतलेली आहे. आणि आपण आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा आता आपले इथे हे 3 मोती आहे. 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार. पहा आपण 1 2 आणि 3 अशी 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी 2 पाकळ्या जॉईन करून दाखवते ह्याच्यातल्या. हां मग तुम्ही सगळ्या पाकळ्या जॉईन करा. जॉईन करायला अगदी सोपं आहे मैत्रिणींनो. पहा ही आपली फुलं, ही आपली महिरप इथे तयार झालेली. तुम्ही नाही जॉईन केल्या पाकळ्या तरी चालणार आहे, पण मी तुम्हाला 1 2 पाकळ्या जॉईन करून दाखवते. तुम्हाला अशी महिरप आवडली तुम्ही अशी ठेवू शकतात किंवा अशी जॉईन करून सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आता मी 2 पाकळ्या तुम्हाला करून दाखवते जॉईन कशा करायच्या त्या. आता आपण ह्या मोत्यातून सुई काढली. पहा इथपर्यंत आपली सुई निघालेली. हे वरचे 3 मोती याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या पाकळीत खाली जायचं आहे. तर कसं जायचं पहा. हा एक पांढरा मोती, नंतर हे 2 रंगीत मोती. पहा माझ्या हाताकडे लक्ष द्या मैत्रिणींना. हां हे 2 रंगीत मोती अशी सुई काढली. सुई बाहेर काढायची आहे. आणि नंतर हे पांढरे मोती, हे पांढरे मोती मोजायचे. 1 2 3 4 हे 4 मोती ह्याच्यातून सुई खाली काढायची आपल्याला. 1 2 3 4 अशी सुई आपण काढलेली आहे. पहा अशी सुई काढल्यानंतर शेजारच्या पाकळीत आता आपल्याला सुई बाहेर वरच्या दिशेने, ही आपण खालच्या दिशेने काढली. आता आपण 1 रंगीत मोती घेऊ. हा 1 रंगीत मोती घेतला. हे पहा हा रंगीत मोती घेतला आणि ही शेजारची पाकळी, त्याच्यातले 1 2 3 4 हे 4 पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढणारे. पहा 1 2 3 4
हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. अशी सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली पाकळी जॉईन झालेली आहे. आणि आता आपण वरच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे 3 मोती एका मोत्यातनं काढली. हे आता हे वरचे 3 पांढरे मोती, त्याच्यानंतर हे वरचे 2 मोती. अशी सुई आपण बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढली. आणि आता मी तुम्हाला एक पाकळी जॉईन करून दाखवते. आता हा शेजारचा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. नंतर हा एक पांढरा मोती पहा. अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता हे वरचे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण पहा. ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला ह्या 2 पाकळ्या जॉईन करायच्या आहे. तर आता पहा, 2 पाकळ्या जॉईन करताना आपण आता ह्या पाकळीकडे आलेलो आहे. तर हे 2 रंगीत मोती, आणि त्याच्या पुढचे 4 पांढरे मोती. खाली सुई न्यायची आपल्याला. 1 2 3 4 अशा 4 मोत्यातून सुई आपल्याला खाली न्यायची आहे पहा. 1 2 लाईनशीर 4ही मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे पहा. अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता एक रंगीत मोती आपण घेणार आहे. आता तुमच्या पाकळ्या पण जॉईन कशा करायच्या ते लक्षात आलं असेल. आता ही पाकळी शेजारची, हिच्यातून आपण सुई काढली बाहेर, मोती टाकलेला आहे. आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई आपली वरच्या दिशेने बाहेर जाईल पहा. 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर निघाली ह्या एका पाकळीच्या. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि वरच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता तुमच्या लक्षात आलाच असेल मैत्रिणींनो. आता तुम्ही सगळ्या पाकळ्या जॉईन करून पहा. मी तुम्हाला 2 पाकळ्या जॉईन करून दाखवलेल्या आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जॉईन करायचं असेल ते जॉईन करा, नसेल करायचं तर नका करू. तशी डिझाईन छान दिसते, अशीही जॉईन केलेली पाकळी छान दिसते. तुम्हाला जशी डिझाईन करता येईल तशी तुम्ही करून पहा. हे पहा, ह्या अशा आपल्या इथे 2 पाकळ्या जॉईन झालेल्या आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आणि अशा रीतीने आपली निरांजनी भोवतीची महिरप तयार झालेली आहे पहा. हे पहा, आपली निरांजनी भोवतीची महिरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद. तुम्ही असे फुलं पाकळ्या सुट्या पाकळ्या ठेवू शकतात, किंवा तुम्ही अशा जॉईंटसुद्धा मी करून दाखवलेल्या आहे. हे पहा, ही माझी तिरंगी महिरप. अशाही तुम्ही पाकळ्या जॉईन करू शकता. चला, आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.